हॅलो फ्रेंड्स, तर मी घेऊन आली आहे बुद्ध पौर्णिमा विशेष पार्ट 3। तर हा शेवटचा पार्ट आहे, म्हणजे 3 पार्ट बनलेले आहेत आता बुद्ध पौर्णिमाचे। तर हा लास्ट पार्ट वाचलेला आहे। तर इथे बघा डाळ भाजी वगैरे सगळं झालेलं आहे, मस्तपैकी पीठ मळून झालेलं आहे सगळं व्यवस्थित। डाळ भाजी स्पेशल कियांच्या मम्मीने केलेला आहे। आणि इथे भज्याची प्रिपरेशन चालू आहे। मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, बेसन आणि ओवा असं मस्तपैकी हाताने असं चोळून आपण यात घालूया आणि थोडं मिरची पावडर आणि मस्तपैकी बॅटर बनवून घ्यायचं आपल्याला भज्याचा। आणि तेल गरम करून पटपट तेलात सोडायचं आहे। गरम तेल व्यवस्थित झालं की मग मस्तपैकी भजे तळून होतात। तर इथे चुलीवरचा सगळा बेत आहे। तर खूप म्हणजे खूपच टेस्टी झालेला आणि तुम्ही बघू शकताय सगळेजण खूप मस्तपैकी मेहनत केलेत आणि खूप मस्त आम्ही। तर इथे बघू शकताय मस्तपैकी चुलीला जाळ लागलेला आहे। मस्तपैकी इथं भजे तळत आहेत या दोघेजणी। आता इथे खीर बनवत आहेत मस्तपैकी। हे सगळ्या आमच्या एरियातल्या म्हणजे आमच्या प्रजापती नगरातल्या आमची कॉलनी जी आहे त्या कॉलनीतल्या सगळ्या आम्ही गल्लीतल्या बायका मिळून मिसळून आमचा बुद्ध पौर्णिमा सेलिब्रेट केलेला आहे। आणि मस्तपैकी इथे बघा मस्त एक नंबर कुरकुरीत भजे असे तयार झालेले आहेत। आणि खीर पण आपली तयार झाली। खीरची रेसिपी मी टाकलेलीच आहे, तुम्ही नक्की चेक करा। आणि इथे भजे झालेले आहेत। भजेची खूप सिम्पलची रेसिपी मी तुम्हाला आता सांगितलेली आहे। आणि इथे चपात्यासुद्धा होत आहेत मस्तपैकी आणि खूप एन्जॉय केला आम्ही। आणि सगळे म्हणजे बुद्ध पौर्णिमा स्पेशल सगळ्यांनी आपला सहभाग दिला। आणि इथे बघा पाऊस पडलेला आणि त्यात भजे आमचे राहिले होते फक्त। तर पाऊस आला म्हणून सगळ्यांनी बघा सगळे सार्वजनिक जेवण आहे म्हणून सगळी माणसं मिळून कसा जुगाड लावलेत बघा। आणि आमची भजी थोड्याच वेळात मग तयार झाली आणि पाणीसुद्धा आमच्या कढईत गेलेलं नाही। तर इथे आमच्या सगळ्या फायनली झालेला आहे। पाऊस येऊ दे आता, काही बी होऊ दे, कारण झालेला आहे सगळा स्वयंपाक। इथे वंदना वगैरे मस्तपैकी घेतलेली आहे। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध धम्माचा बुद्ध संघाचा। तर इथे मस्तपैकी आमची वंदना पण झालेली आहे। आता मस्त चिल्ल्या पिल्लांना जेवायला सर्वात आधी पहिली पंगत त्यांची, कारण भूक लागलेली आहे पिल्लांना। तर सगळ्या पिल्लांना जेवायला दिलेलं आहे आणि सगळ्यांना खूप आवडलेलं आहे। खूप मस्त एक नंबर झालेला आहे म्हणून सगळे सांगत आहेत आम्ही। आणि इथे बघू शकताय सगळं व्यवस्थित नियोजन केलेलं आहे मस्तपैकी। सगळे आता पुरुष मंडळींची पंगत चालू आहे। काही एजेट आज्या पण बसलेल्या आहेत बघू शकता इथे तुम्ही। कारण सगळ्यांना ज्यांना भूक लागली आहे त्यांना सगळ्यांना बसवलेलं आहे इथे। आणि सगळ्यांना खूप आवडलं स्वयंपाक, कारण सार्वजनिक जेवणातलं सगळंच मस्तच बनते, त्याला काय कोणी नावच ठेवू शकत नाही, कारण खूप टेस्टी बनते जेवण। आणि इथे आमचे पिले खाऊन पिऊन मस्त बसलेले आहेत खेळत। आणि इथे बघू शकताय तुम्ही सगळ्यांना पुरेल इतकं मस्तपैकी जेवण बनवलेलं आहे। आणि सगळ्यांना आता जे उरलेले होते ते आम्ही सगळे आता इथे बसलेले आहोत मस्तपैकी। सगळ्यांना आता बसवलेलं आहे आणि सगळे आम्ही जेवत आहोत, मस्त एन्जॉय करत आहोत। आणि झालं पाहिजे असं पण कधी कधी सगळ्या एरियातल्या बायका मस्तपैकी असं करून मस्तपैकी सगळे सोबत कधीतरी जेवावं मस्तपैकी, एका फॅमिलीसारखं वाटते कधीतरी असं पण करावं। आणि सगळ्यांनी सहकार्य केलं म्हणून हे सगळं कार्यक्रम झालेला आहे। तर बघा ताई वगैरे सगळे हाय हाय करतात ह्या सगळ्या। आता जेवण झालेलं आहे, आता चला सगळे भांडी घासून मस्तपैकी आम्हाला झोप आलेली आहे भरपूर, पण आता भांडी पडलेली आहे। तर सगळ्यांनी सगळी मदत केलेली आहे, तर चला आपण पण थोडी मदत करूया म्हणून आम्ही बसलो भांडी घासायला। मी धुत आहे, इकडे कियांची मम्मी भांडी घासत आहे आणि पांड्याची मम्मी पण घासत आहे, तुम्ही बघू शकताय। मी एकटी धुत आहे आणि सगळ्यांना खूप गरमी झाली आणि आमच्यावर मस्त बरसात तर सगळे आम्ही एन्जॉय करत आहोत मस्तपैकी। भांडी घासून झाले, तसं पण घरी जाऊन आंघोळ करणारच होतो। तर इथे बघा एन्जॉय झाला मस्तपैकी आणि खूप मस्ती केली आम्ही, खूप मस्ती केली आणि सगळे मिळून मस्तपैकी एन्जॉय केला। वॉटर पार्क सारखं वाटलं, खूप मजा आली। आणि कियांची मम्मी तर काही डान्स करत नाही, बिचाऱ्या आमच्या सगळ्यांवर पाईपने मस्तपैकी पाणी टाकत आहेत आणि त्यांनी डान्स काही करत नाहीत। आम्ही सगळे डान्स करत आहेत। ते काकू बघा मस्तपैकी एन्जॉय करत आहे आणि डान्स करत आहे, खूप मजा आली। तर हे खूप असे स्पेशल मोमेंट असतात जे आपण कॅमेऱ्यामार्फत कॅप्चर करतो आणि खूप मजा येते।
तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. कॉमेंट करायला विसरू नका. आणि कशी वाटली आमची प्रजापती नगरची एरियातले सगळे, आमची फॅमिली मेंबरच आहेत सगळे आमच्या एरियातले, कारण खूप मस्त स्वभावाचे आहेत सगळे, एकमेकांना धरून चालतात आणि आमच्या कास्टचेच सगळे इथे आहेत आणि खूप मजा करतो आम्ही इथे. आपुलकीपणा आहे आमच्या एरियामध्ये आणि खूपच असं मिळून मिसळून राहणारे लोक आहेत इथे. तर चला मैत्रिणींनो, मित्रांनो, बाय बाय. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल.